नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कोल्हापूर जिल्ह्यात 58 किलो गांजाचा नाश, विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई। राज्यभर गांजासह अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेला 58 किलो गांजा न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकृत नाश समितीच्या देखरेखीखाली नष्ट करण्यात आला। जिल्ह्यात राजारामपुरी, कुरुंदवाड आणि पन्हाळा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्ह्यांमध्ये जप्त झालेला गांजा गोडाऊनमध्ये जमा करण्यात आला होता। माननीय सर्वोच्च न्यायालय आणि जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा गांजा जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प कसबा बावडा इथं नष्ट करण्यात आला। गांजा नाश प्रक्रियेसाठी विशेष समिती गठीत करण्यात आली होती। या समितीत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांचा समावेश होता। त्यांच्या उपस्थितीत फॉरेन्सिक लॅब तज्ञ, कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक, वजनमापी अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी आणि 2 शासकीय पंचांच्या साक्षीनं हा गांजा कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट करण्यात आला। सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार अशोक पवार, महेश गवळी, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, गजानन गुरव, वैभव पाटील, प्रवीण पाटील आदींनी सक्रिय सहभाग घेतला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।